नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे. मी स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक औरंगाबाद येथे हार्मोन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण हार्मोनच्या आजारांबद्दल चर्चा करणार आहोत आणि यापैकीच एक महत्त्वाचा आजार म्हणजे ऑस्टिओपोरोसिस, हाडांची झीज होणे. काय असते ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हे जाणून घेण्याआधी मी तुम्हाला एक किस्सा शेअर करते. 1-2 दिवसापूर्वी माझ्या मैत्रिणीचा फोन आला की माझी आजी 70 वर्षाची आहे आणि काल सकाळी ती बाथरूममध्ये काही कामासाठी गेली आणि जरासं घसरून पडली आणि तिचे मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले. आणि तिचा प्रश्न होता की हे असं कसं झालं. तिला तर काहीच आजार नव्हता. कधी कधी फक्त थोडंसं हात पाय दुखत होते, एक पेनकिलरची गोळी घेतली की बरं वाटतं. याच्या व्यतिरिक्त तिला दुसरा काहीही आजार नाही. मग एवढ्या साध्या पडण्यानं तिच्या मांडीचं हाड का फ्रॅक्चर झालं? बरोबर, तिचा प्रश्न बरोबर आहे. आणि ही व्यथा फक्त तिच्या आजीचीच नाही, तर आपल्या भारतीयातले प्रत्येक 50च्या नंतरच्या स्त्रियांची ही व्यथा आहे. तिने मला सांगितलं की आम्ही जेव्हा एक्सरे काढला तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आजीला ऑस्टिओपोरोसिस आहे. आणि हे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तींमध्ये, स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन नावाचा रस तयार होतो आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन नावाचा रस असतो, हार्मोन असतो, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. टेस्टोस्टेरोन, इस्ट्रोजन आणि सोबतच कॅल्शियम आणि ड जीवनसत्व यामुळे हाडे मजबूत राहतात. स्त्रियांची पाळी बंद झाल्यानंतर इस्ट्रोजनचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. तसेच पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोनचे प्रमाण 60 नंतर दिवसेंदिवस कमी होत जाते. आणि या काळामध्ये हाडे मजबूत ठेवण्यासाठी त्यांना कॅल्शियम, ड जीवनसत्व आणि इतर हार्मोनच्या ट्रीटमेंटची गरज असते. आणि जर त्यांनी याकडे दुर्लक्ष केले तर पुढील फ्रॅक्चर आपल्याला टाळता येत नाही. पण बरेच जण ही ट्रीटमेंट घ्यायला नको म्हणतात. कारण का? मला तर त्रास काहीच नाही. आज मला काही त्रास नसताना मी गोळ्या का घ्याव्यात? कारण 60, 65, 70 वर्षानंतर जेव्हा पाठीच्या मणक्याचे हाड फ्रॅक्चर होते किंवा मांडीचे हाड फ्रॅक्चर होते, अशा वेळी 50% व्यक्तींना आपले पुढील आयुष्य अंथरुणावर काढावे लागते किंवा बाकीच्या 50% व्यक्तींना आपल्या दैनंदिन क्रिया पूर्ण करण्यासाठी काठी किंवा आधार घेण्याची गरज असते. आणि हे फ्रॅक्चर, पुढील वयात होणारे फ्रॅक्चर आपल्याला थांबवता येते जर आपण हाडे मजबूत ठेवली तर. आणि मजबूत ठेवण्याचा उपाय कॅल्शियम घेणे, व्हिटॅमिन डी घेणे आणि हार्मोनची ट्रीटमेंट घेणे, जेणेकरून हे हाडे मजबूत राहतील. आणि ती लवकर वयात सुरू करणे गरजेचे आहे. फ्रॅक्चर झाल्यानंतर ट्रीटमेंट सुरू केली तर त्याचा परिणाम येण्यासाठी वेळ लागतो आणि कदाचित हे फ्रॅक्चर आपल्याला थांबवता येत नाही. कसं कळणार मला ऑस्टिओपोरोसिस आहे म्हणून? प्रत्येक स्त्रियांनी पाळी बंद झाल्यानंतर किंवा वयाच्या 50 नंतर आणि तसेच पुरुषांमध्ये वयाच्या 70 वर्षानंतर एक हाडांची तपासणी करतो, ज्याला आपण म्हणतो बोन डेन्सिटी किंवा डेक्झा स्कॅन. या स्कॅनमध्ये आपल्या हाडांची झीज किती झाली आहे हे समजतं आणि पुढे फ्रॅक्चर होण्याची रिस्क किती आहे हे समजतं. कमीत कमी 2 वर्षातून एकदा हा बोन डेन्सिटी करणं गरजेचं आहे. आणि जर त्यामध्ये हाडांची झीज झाली आहे असे समजले तर कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि हार्मोनची ट्रीटमेंट घेऊन हाडे मजबूत ठेवता येतील, जेणेकरून उर्वरित आयुष्यामध्ये हाडांचे फ्रॅक्चर होणार नाही आणि पुढील आयुष्य आपल्याला आनंदाने जगता येईल. धन्यवाद.